हॅलो हॅलो चेक. मनोज पाटीलला आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. जबरदस्त खेळ ज्यानं साकारला. अनंत केने आमचे ऑर्गनायझिंग टीम मधील मेंबर, ज्यांच्या शुभाशय आपण मनोजला सामनावीराचा पुरस्कार देऊया. जबरदस्त खेळ ज्यानं साकारला. सुरुवातीला बॅटिंग करताना 35 धावा जोडल्या. साईबाबू फोटो काढा एक त्यांचा. हे पाहतोय आपण मनोज पाटीलला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय राकेश दिगाडकर यांच्या शुभाशय. वेल प्लेड मनोज अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पहिला फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला तुम्ही पाहतायत कैलास पाटील केपी, तर दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे. मजा येणार आहे या मॅचला देखील. विनय पाटील पिसे गावातील एक नामांकित क्रिकेटर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, ज्याने खऱ्या अर्थानं स्पर्धा गाजवली होती. ज्या वेळेला ह्याच मैदानावर रजनी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळाली होती, मात्र हे फॉर्मॅट वेगळं आहे. गोरखनाथ दिगाडकर यांना तुम्ही स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहात. या अगोदर मकरंद स्पोर्ट मुठवत संघानं पहिल्या विजयाची नोंद केली. होम 11 RD11 किरवली संघाला नमवत असताना. आणि पहिल्या फेरीतील आता शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला केपी सर फॅम टीम संजय स्पोर्ट्स सावत, तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहतायत मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संजय गोडे यांचा संघ. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे रंगत असलेली ही चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन ट्रॉफी 2024 ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. सर्वांनी अनंत केने, कैलास पाटील, बाळाराम मेहेर, रामकृष्ण काकडे, राकेश दिगाडकर, लखन पाटील यांच्या अपार मेहनतीने कष्टाने ही स्पर्धा आज आपल्याला सफल होताना दिसतेय. चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2. पहिलाच बॉल या वेळेला चांगल्या लेंथवर होता. अक्षय बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडला, मात्र लाईन थोडीशी चुकीची होती. सुनील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. याच मैदानावर दररोज सराव करणारा व्हाईट बॉल न सुरुवात केली आहे. व्हाईट +1. 2 धावा आता स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. धावांचा श्री गणेशा तुम्ही या वेळेला पाहतायत. स्ट्रायकिंग एंडला कैलास. पंच करायचं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पॉइंट क्षेत्र पूर्णपणे खाली आहे, तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लेंथ पाहायला मिळाली. व्हाईट बॉल नंतर पुनरागमन करत असताना डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेंथ पुढच्या लेंथवर अगोदर स्ट्रोक अटेम्प्ट केलाय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. आणखी एक डॉट बॉल. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फक्त टाइप करा चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. ओ या वेळेला समोर ऑन ड्राइव्ह करत असताना गोलंदाजच्या बाजूने बॉल जरूर निघून गेला, मात्र थोडंसं पाण्याने मदत केली गोलंदाजाला जागेवर बॉल थांबण्यासाठी. कैलास पाटील ऑफ द मार्क विथ द सिंगल. यावेळेला पुन्हा एकदा फोर्स केलाय. वारंवार समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. अक्षय कोळीच्या बॅटमधून देखील आता पहिली धाव पाहायला मिळाली आहे. 6-6 षटकांच्या मॅचेसमध्ये नेहमीच सलामी वीरांना चांगली सुरुवात देणं गरजेचे असते. ज्या पद्धतीने आपण किरण पाटील आणि मनोज पाटीलचा खेळ बघितला मकरंद स्पोर्ट मुठवत संघासाठी,
जबरदस्त सुरुवात करून दिली आणि अखेर सामना देखील त्यांनी जिंकला. धीम्या गतीने टाकलाय, थोडासा हळूवार गतीने सोडला. सुनील हा खेळाडू देखील याच मैदानावर चमकलाय. आणि दररोज याच मैदानावर सराव करणारा हा खेळाडू आहे. थोडासा खाली राहणारा बॉल, कैलास सातत्याने स्ट्रगल सुरू आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. जबरदस्त बॉलिंग स्पेल. चेक. दुसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेला व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. ट्वेल्थ मॅन यायचा आहे. मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा, कृपया आपण खेळाडूंची नावं पोचवा. मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला अपील झाली आहे. कॉट बिहाइंड. विकेटचं पतन. पहिला धक्का. अक्षय कोळीला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये विनय पाटील येतोय. पॅन फ्रॉम पीसे. विनयच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल, कारण आता सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळाली नाहीये संजय स्पोर्ट्स सावधला. मुसळधार आता पाऊस देखील सुरू झालाय. पावसाच्या सरी बरसत आहेत आणि त्याच्यामुळे बॅटर्स थोडेसे कठीण परिस्थितीमध्ये. ओमकार गोलंदाजी करतोय. परफेक्टली यॉर्कर लेंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव. विनय पूर्ण करत असताना भेदक मारा. ज्या वेळेला तुमचा पहिला गोलंदाज चांगली स्टार्ट देतो ना, त्या वेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होत असतो आणि ते स्पष्टपणे मैदानामध्ये आपण पाहतोय. या वेळेला पुढे टाकलाय. चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. फेकून दिलाय कैलास पाटीलला. सिक्सर. सरळ रेषेमध्ये हा फटका सजवला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला सिक्सर. या वेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता आणि अगोदरच बॅट फिरली त्या ठिकाणी बॉल येण्याच्या. हनुमान विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत. हा देखील देवरुंग गावामधील एक विस्फोटक खेळाडू आहे. इथे पुन्हा पूल करायचं होतं. थोडस लेट ऑर्डर मध्ये विनय आलाय का? खरं तर आपण पाहिलं होतं ॲज अ ओपनर म्हणून त्यांना अनेकदा चांगला खेळ साकारलाय,
पात्र इथे वन डाऊन पोझिशनला बघूया तो कोणती भूमिका पार पाडतोय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील व्हाईट बॉलनं सुरुवात झाली होती. ओमकार ह्या गोलंदाजाची 13 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटला पायात टाकण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधू शकला नाही. 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्यात. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटला पाहायला मिळालं आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या आकड्यावर 2 षटकांचा खेळ हे ते समाप्त झालाय. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 15 runs on the board for the loss of one important wicket. अक्षय थेटे गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू डॉट बॉल. छोट्या चनीचा हा खेळाडू आपण पाहतोय अक्षय थेटे. अनेक मैदानं ज्या खेळाडूंना गाजवली तोच गोलंदाजी करण्यासाठी सध्या बॉलिंग मार्कवर. आय थिंक पंचांचा नो बॉलचा इशारा आला या ठिकाणी. यस, फिल्डिंग पोझिशन चुकीची होती आणि त्याच्याचमुळे नो बॉल घोषित करण्यात आलाय. फ्री हिट असेल. अक्षय थेटेचा यावेळेला बॅटची बाहेरील कडा घेतली आहे. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. कैलाचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. एक षटकार जरूर आला त्याच्या बॅटमधून, मात्र या ठिकाणी स्ट्रगल देखील त्याचं सुरू आहे. पुन्हा एकदा अक्षय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. कंट्रोल नव्हतं या स्ट्रोक मध्ये. आणखी एक डॉट बॉल आलाय. अक्षय संघाची धुरा सांभाळतोय. यावेळेला फोर्स केलाय. व्हॉट अ शॉट. मनगटी फटका. सरळ फेकून दिले बॉलला. लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. विनय पाटीलच्या बॅटमधून पहिला धमाका पाहायला मिळाला. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज आहे. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळेल. चांगला खेळ साकारावा लागेल विनयला. पुन्हा एकदा आपण पाहतोय जास्त उचली देण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. यावेळेला मात्र चांगला फटका. गॅप शोधलाय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा स्लीप झाला. 2 धावा इथे पूर्ण देखील झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 25 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत
25वा धाव फलकावरती लागल्यात. अक्षय थेटेनं धावा खर्च केल्या 10. आता इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये मी म्हणेल 40 धावा तरी किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 13 ते 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. विनय आहे मैदानामध्ये. कैलास देखील आता वेल सेट. कैलासच्या बॅट मधून देखील एक सिक्सर आलाय. सो त्याच्यामुळे इथून आता या 2 खेळाडूंना संघाची कमान सांभाळावी लागेल. धुरा सांभाळावी लागेल. यावेळेला थोडासा धीम्या गतीने बॉल टाकलाय. डॉट चेंडू येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज कुठेतरी कमी करावा लागेल फलंदाजांना. चांगल्या स्ट्राईक रेटनं त्यांना खेळ करावा लागेल, तेव्हा कुठे एक चांगली टोटल ते सेट करू शकतात पहिल्या डावात. पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा बॉल. ह्या मैदानाशी चांगली नाळ जुळली आहे या खेळाडूची. चांगलं नातं आहे. तो नेहमीच या मैदानावर चांगली कामगिरी करतोय सुनील. एका ओव्हर मध्ये 5 धावा डिफेंड करण्याचा विक्रमी त्याच्याच नावावरती आहे. ज्या वेळेला याच विभागातील ओमसाई आमने लोणारची प्रीमियर लीग, आमने लोणार प्रीमियर लीग संपन्न झाली होती रजनी क्रिकेटमध्ये. या वेळेला पुढे टाकले. थोडीशी मिस्टेक झाली. चुकीला माफी नाही. सरळ बॉलला फेकून दिले 6 धावांसाठी. विनयच्या बॅट मधून धमाका. 6 धावा षटकार. पुढच्या लेंथवर होता. ओव्हर पिच बनवलं बॉलला आणि सरळ लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलं. 6 धावा प्राप्त करत असताना दबाव जो बनत होता तो प्रेशर पूर्णपणे रिलीज करण्याचा प्रयत्न या सिक्सरने केला. पुन्हा एकदा वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे बॉलला मारलाय लॉंग ऑफच्या बाहेर. आणखी एक षटकार. हा विनयचा क्लास आहे. क्लासिकल हा खेळाडू आहे. एका वेगळ्या उंचीचा क्लास त्याचा आहे आणि तो क्लास इथे दाखवत असताना संघ अडचणीमध्ये जरूर होता संजय स्पोर्ट्स सावध, मात्र अडचणीच्या बाहेर त्याने काढलाय. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सरळ लॉंग ऑनला. वर्क टेकन, एक्सलंट टेकन. फलंदाज बाद. बिग ब्लो फॉर द टीम. फ्री बॉल एस. मला फोन कर एकदा. मी बाहेर होतो थोडा. नाही पण लवकर नको पाठवू, मी बाहेर होतो. फुलर लेनचा बॉल कीपर कडे सरळ निघून गेला. डॉट बॉल. अक्षय थेटे गोलंदाजी करण्यासाठी आलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 37. 37 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या अंती हा स्कोर तुम्हाला पाहायला मिळालाय. चला पुढचा सामना जो होणार आहे जानू स्पोर्ट इताडेच्या विरोधात ओम 11 किरवली या 2 संघांदरम्यान. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल. जो जिंकेल तो थेट फायनलला पोहोचणार आहे या स्पर्धेच्या. फ्लाइट दिली. फ्लाइटेड बॉल. जबरदस्त मिश्रण पाहायला मिळालंय. ही ओळख आहे अक्षय थेटेची. अनेक मैदाने या खेळाडूने गाजवली. फार कमी वयामध्ये हा खेळाडू फार मोठमोठ्या टीम मध्ये खेळला, मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये खेळला आणि तो अनुभव आता या स्पर्धेमध्ये दाखवत असताना इथे बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. कैलास पाटीलला पुन्हा एकदा जीवन दान मिळालंय.
2 धावा इथे पूर्ण, धावसंख्या 39. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. जानूस्पोर्ट इताडे आणि ओम 11 किरवली. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय कवचला ढकलण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज बॉलवरती झपाटला आणि 1 धाव त्या दरम्यान पूर्ण झाली आहे. न्यू बॅटर आदित्य मैदानात एंटर झाला. विनय ज्या वेळेला खेळत होता असं वाटत होतं की विनय एका वेगळ्या ट्रॅकवर खेळतोय, आणि कैलास पाटील ज्या वेळेला खेळतोय असं वाटतोय की तो एका वेगळ्या ट्रॅकवर खेळतोय. मात्र गोलंदाजी उत्तम झाली आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजांनी कमाल केली आहे. धावसंख्या थांबली आहे 40 रन्स. फार कमी स्कोर पाहायला मिळतोय सध्या तरी या मॅच मध्ये. हो, या वेळेला स्लो बॉल लवकर पीक केलाय. आदित्यनं फेकून दिल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. हो, बरोबर बॉलच्या लेन पर्यंत पोहोचला. स्लो बॉल होता, लवकर पीक केलं. गोलंदाजाच्या हातातून बॉल ज्या वेळेला रिलीज होत होता त्याच वेळेला त्यानं रीड केलं आणि थोडंसं फ्रंट लेग अलग करत असताना षटकार ठोकला. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलं. अक्षय 7व्या बॉलच्या तयारीत होता जरूर. आणि धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46. दैवत आणि गोरखनाथ सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. दोघेही या विभागातील चांगले क्रिकेटर देखील आहेत. 46. सर फक्त बघा, एक आपण षटकाचं पृथक्करण करतोय. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी भावेशचा वापर इथे केला जातोय. लास्ट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन्स पूर्ण कराव्या लागतील. एक्स्ट्रा बाउन्सरनं सुरुवात केली आहे. व्हाईट बॉल. 47 धाव फलकावरती. या ओव्हर मध्ये किमान मी म्हणेल 15च्या वर धावा आल्या तर 60+, आणि त्या धावांवर कुठेतरी चॅलेंज दिलं जाऊ शकतं मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडाला. या वेळेला पुन्हा मिस टायमिंग आहे. हवेत आहे बॉल, बराच दूर आहे. फिल्डर स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा दुसरी धाव त्या ठिकाणी जोडली गेली आहे. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना 49 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उचली देण्याचा प्रयत्न. या वेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. वारंवार खांद्याचा वापर केला जातोय आणि भावेश तसाही मस्सल गोलंदाज आहे. भावेशला आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील, तो नेहमीच त्याच्या खांद्याचा चांगला वापर करत असतो. मात्र रबर बॉल हे फॉर्मॅट थोडंसं वेगळं आहे. इथे ॲक्युरेट तुम्हाला बाउन्स मिळवण्यासाठी तुमची पिचिंग फार महत्वाची. फ्री हिट होता, या वेळेला क्लीन बोल्ड जरूर केलाय. परफेक्टली यॉर्कर होता, मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बचावला गेलाय. कदाचित बॅटर देखील विसरला असावा. हे असं बऱ्याचदा होतं. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 51 अप. पुन्हा एकदा आदित्य आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न. 1 धाव. सिंगलना अंतिम षटकामध्ये मी म्हणेल तुम्ही चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणार नाहीयेत, त्याच्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आदित्य आणि भावेश खरं तर ग्रामीण क्रिकेट एकाच संघामधून खेळत असतात. पिसे गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू. मात्र या वेळेला भावेशच्या विरोधामध्ये आदित्यला फक्त सिंगल कंप्लीट करता आली. या वेळेला बघा पुन्हा एकदा जास्त उंचीचा बॉल होता, अगोदर खेळला आणि सर बॉल यष्टांना धडकलाय. कैलास पाटीलची विकेट.
प्लेड ऑन, बॅटची इनर एज आणि सरळ एस्टाना धडकणारा बॉल आपण पाहतोय. गोलंदाजाला वाटलं देखील नसावं की इथे मला बोल्ड स्वरूपामध्ये विकेट मिळेल, काही घडू शकतं. चला दोन्ही कॅप्टन या, जानूस्पोर्ट इताडे आणि ओम 11 किरवली टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण टॉसला सांगू ना किती वाजले? 3 वाजले. हे 3 नाही झाला का? बघा तिथल्या डिसाईड करा काय ते. हां भले फायनल वारली तर जरा असं नाही कर. चार जा आपलं बॉल घेऊन जा. 3च मॅच झाली. पुन्हा एकदा गोलंदाज सय्याड. दो या वेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. नवीन फलंदाज तुम्ही पाहतात अक्षय बॅटिंग करण्यासाठी आलाय. एकच धाव फलकावरती 22च्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण केली आहे. सोडून दिला हा बॉल. इथे मात्र षटक संपलाय. षटकाची समाप्ती होते. 6 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 53. 54 धावसंख्येचं लक्ष्य मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी असेल. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन आता आपल्या सोबत जोडले जातील. चला जानूस्पोर्ट इताडे आणि ओम 11 किरवली टॉस करण्यासाठी या. जानूस्पोर्ट इताडे संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. मोरेश्वर सुतार टॉस करण्यासाठी आपण यायचंय. रामकृष्ण काकडे आणि अनंता केने आमच्या ऑर्गनायझर्स त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्हीही कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेत. जानूस्पोर्ट इताडे संघाने टॉस जिंकले आणि निर्णय आपण कळवायचा आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय जानूस्पोर्ट इताडे संघाने. मॅच विल बी 4 ओव्हर. 4 षटकांच्या मॅचेस आहेत त्याची नोंद घ्यावी. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. वेळेअभावी आपल्याला षटक कमी करावी लागली. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया. विश्वास केने यांचा आवाज तुम्ही सकाळच्या 17 ऐकतात. पुन्हा त्यांना आपण इन्व्हाइट करूया सेकंड इनिंग मध्ये. वेलकमिंग ऑन बॉक्स.
थँक्यू समीरजी ठाकरे. पुनश्च वेलकम ऑल ऑफ यू आफ्टर द लंच. सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स साबद आणि त्यांच्या अगेन्स्ट मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती जोडलेली 53 आणि आता मात्र 54 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाला. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये ओमकार, त्याच्या सोबतीनं प्रशांत आणि त्याचबरोबरीनं गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अक्षय कोहलीला आपण पाहतोय. एका बाजूने आपण मला अक्षय थेटे, दुसऱ्या संघामध्ये अक्षय कोहली. आज अक्षय कोहलीच्या बॅटमधून ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र पाहायला मिळाल्या नाही आहेत, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती चांगली कामगिरी जरूर करून द्यावी लागेल आपल्या संघाला, कारण की अवघ्या 54 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. विनय पाटीलने चांगली आक्रमकता दाखवली होती, षटकारांच्या आतिषबाजी तो देखील करत होता. 22 धावा धावफलकावरती जोडल्या, तदनंतर मात्र त्याच्या देखील खेळीचा अंत झाला आणि आता मात्र 54 धावेंची आवश्यकता. अक्षय कोहलीकडे देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल, परंतु त्याच्या अगेन्स्ट ओमकारला आपण पाहतोय 56 धावेंची आवश्यकता. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हो, पहिला चेंडू बॅटची नरेश थर्डमॅन रिजन मध्ये भरता वेगाने क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, मनोरंजन केलं जातं हे तर पावसाळी क्रिकेट आणि अशा घडामोडी घडतच राहतील यात मात्र शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण की विचार केला तर थोडीशी फंबल झाले होते. मनोरंजन होतंय रसिकांचं देखील, परंतु थोडंसं शरीराला जपून खेळायचं आहे. गोलंदाज तयार. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. अक्षय कोहली याच गोलंदाजीसाठी जाणला जातोय आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या होत्या, तदनंतर मात्र आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. आजचा दिवस देखील तितकाच पवित्र दिवस आहे, गुरुपौर्णिमेचा दिवस. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कैलास पाटील होते, परंतु त्यांच्या आव्हाक्याच्या दूर ददबरा झेल ड्रॉप आणि ह्या 2 धावा देखील धावफलकावरती जोडल्या जातील. हा झेल घेणं गरजेचं होतं, कारण की 54 धावांचं माफक असं लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे अक्षय कोहलीच्या माध्यमातून. पावसाचा वेग देखील पुनश्च वाढलाय. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. अगदी बीट केलं जात आहे बॅटर्सला देखील अक्षय कोहलीच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धावा धावफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स साबद, त्यांच्या अगेन्स्ट मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच सुरू आहे. डॉट बॉल. वेलोवेली या ठिकाणी मात्र नक्कीच व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कोहलीला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. आक्रमकता दाखवली जाते, कारण की बॅटर्सला मोठे फटके मारण्याची संधी प्राप्त करून देत नाहीये. हो, पुनश्च चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता. बॅटची इनर एज जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या आव्हाक्याच्या दूर होते आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. चोपन्न धावांचं माफक असं लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र गोलंदाजी देखील चांगली केली गेली पहिल्या षटकामध्ये अक्षय कोहलीनं आणि आता मात्र नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल मधाच्या आतमध्ये संजय स्पोर्ट्स साबद संघाच्या माध्यमातून, कारण की 54 धावा बनवायच्या आहेत. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत आणि सलामीची पेर अजूनही मैदानावरती तटस्थ आहे. आक्रमकता दाखवावी लागेल ओंकार आणि प्रशांतला.
शुभम नाही बोलत होत असतं त्या दिवशी ते तिघजण मेलं. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडूला फेकून दिलाय. हा षटकार आहे. क्या बात आहे. पंचांचा षटकाराचा इशारा आलाय. नाजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडूवरती षटकार आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सोनूला आपण पाहतोय आणि प्रशांतच्या बॅटमधून ओमकारच्या बॅटमधून माफ करा ओमकारच्या बॅटमधून षटकार आलाय. जय मल्हार देवरुंग पाडा या संघाला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. हो पुनश्च क्या बात आहे. कलात्मक स्ट्रोक तशाच पद्धतीचा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अगदी थोडीशी उडी देखील मारली होती. चेंडूच्या मेरिट पर्यंत गेले बॉडीला स्ट्रेच केलं आणि चेंडूला फेकून दिला. 6 धाबींसाठी षटकार. अफलातून फटकेबाजी सुरू आहे. कारण की आता मात्र नक्कीच प्रशांतला देखील आपण पाहिलं थोडासा संघर्ष करत होता. त्यानंतर मात्र ओमकारकडे स्ट्राईक आली आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले. आता मात्र कमबॅक केला जातोय जय मल्हार देवरुंगपाडा या संघाच्या माध्यमातून. संजय स्पोर्ट्स सावध संघाला रणनीती आखावी लागेल. ओ फुलटॉस चेंडू आहे आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक संपादित केलाय. क्या बात आहे. अफलातून फटकेबाजी. ओमकारच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चेंडूवरती आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती. 54 धावांचं लक्ष आहे. हो इथे मात्र नोचा इशारा पंचांचा कारण की लेंथ भरपूर खेचली होती आणि या षटकामध्ये पुरेशा वर्चस्व गाजवलंय जय मल्हार देवरुंगपाडा या संघानं. हो पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. धावबाची संधी. हो हो इथे मात्र नशिबाची साथ देखील मिळतंय जय मल्हार देवरुंगपाडा या संघाला. फ्री हिटचा चेंडू जरूर होता असं वाटलं होतं की झेल देखील घेतली होती यष्टीरक्षकाने परंतु पुनश्च धावबाची संधी निर्माण झाली होती. आडव्या बॅटने या ठिकाणी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु एकच धाव आणि दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. आता मात्र नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये आपलं कौशल्य दाखवताना मधाच्या आतमध्ये जय मल्हार देवरुंगपाडा संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा जरूर खर्च झाल्या होत्या. अक्षय कोळेने चांगली गोलंदाजी केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये सोनू थोडासा महागडा ठरलाय. हा निर्धाव चेंडू आहे आणि विचार केला तर शेवट गोड केलाय गोलंदाज सोनूने. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती जय मल्हार देवरुंगपाडा. सत्तावीस धावा धावफलकावरती जोडल्यात आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 27 धाब्यांची आवश्यकता असेल. अर्धा टप्पा जरूर पार केलाय परंतु अजूनही 27 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च अक्षय कोहलीकडे बघितलं जात आहे कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अक्षयने. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुनश्च कमबॅक करून देण्याची संधी असेल कारण की आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. उर्वरित 27 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे परंतु चेंडू शिल्लक असतील 24 चेंडूमध्ये 27 धाब्यांची आवश्यकता आहे.
हो, फटका अतिशय सुरेख आहे, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा गवतामध्ये हरवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि शोध सुरू आहे. आपण पाहू शकता तर या ठिकाणी मात्र शोध मोहीम सुरू होते आणि अखेरीस चेंडूला शोधण्यात यश संपादित केलं आणि तत्पर या धावा असतील 3 धावा. मी तर म्हणेन 1 धाव आपल्या संघासाठी जरूर क्षेत्ररक्षकांनी वाचवली आणि त्याच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 24 धावेंची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 23 मध्ये बनवायच्या 24. चांगली फलंदाजी सुरू आहे प्रशांत आणि ओमकारच्या माध्यमातून. थोडासा रनअप मध्ये नक्कीच थोडासा या ठिकाणी मात्र प्रॉब्लेम जरूर जाणवतो अक्षय कोहलीला, कारण की पावसाळी क्रिकेट म्हटलं तर थोडासा चिखल देखील असतो खेळपट्टीवर. त्या अनुषंगाने या गोष्टींची अडचण नेहमीच पाहायला मिळते. अतिशय सुरेख चेंडू हाताळला आहे आणि ह्या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. या ठिकाणी मात्र कैलास पाटील देखील चेंडू शोधतायत. मी तर म्हणेन या शोधाशोधीचा शोध जर कोणी लावला असेल तर मनोज पाटीलने लावला, कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं अशाच पद्धतीचा चेंडू गवतामध्ये हरवला असं त्यांनी दाखवलं आणि शेवटला ज्यावेळेस मात्र 2 फलंदाज धाव घेण्यासाठी धावले त्यावेळेस मात्र लगेचच चेंडूला गॅदर करून फेकला गेला. चांगली गोलंदाजी अक्षय कोहलीच्या माध्यमातून. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती अक्षयनं आणि ह्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि विचार केला तर उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुढच्या बॅक टू बॅक दुसरा चेंडू होतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही बॅटर्सचा विचार केला ओमकार आणि प्रशांतचा तर नक्कीच त्याने देखील एक वेगळी रणनीती बनवलेली दिसते, कारण की अक्षयवरती कुठलाही आक्रमण चढवलं जात नाहीये. त्याच्या प्रत्येक चेंडूला या ठिकाणी मात्र आदरपूर्वक सन्मान दिला जातोय. अक्षय ऑन दी मार्क. ओहो, क्या बात आहे, गतीनं बीट केलं होतं. धावाची संधी होती परंतु यष्टीरक्षकाचा आगळा वेगळा असा हा थ्रो होता. डायरेक्ट यष्टांवरती जर मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित धावबाची संधी देखील निर्माण झाली असती, परंतु इथे मात्र वेगळी रणनीती आखली गेली. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल अक्षयच्या माध्यमातून. अंतिम चेंडू गोलंदाज तयार. हा फटका मिस्टामिक स्ट्रोक जरूर आहे परंतु सेफ लँड करतोय चेंडू देखील आणि अखेरीस 1 धाव आणि 3 षटकांचा डाव या ठिकाणी मात्र समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा. अजूनही विजयासाठी 21 धावेंची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये बनवायचे आहेत 21. दुसऱ्या षटकामध्ये तर नक्कीच 21 धावा जरूर आल्या होत्या. विचार केला तर चांगली गोलंदाजी केली अक्षय कोहलीने, परंतु सोनलने एकाच स्पेलमध्ये या 21 धावा खर्च केला होता आणि या 21 धावा आता मात्र डिपेंड करायच्यात उर्वरित 3 षटकामध्ये. संजय स्पोर्ट्स सावध या संघाला. कैलास पाटील ऑन द मार्क. हो, पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. मधाच्या आतमध्ये पंचांचा बाईटचा इशारा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कैलास पाटीलला देखील. हो, आता मात्र बीट करतायत, गतीनं बीट केलाय. चांगली गोलंदाजी. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता मात्र अजूनही धावा बनवायच्यात 20. चेंडू शिल्लक असतील 17 मध्ये बनवायच्यात 20. माफक असं लक्ष आहे, परंतु कशा पद्धतीची गोलंदाजी होईल संजय स्पोर्ट्स सावध या संघाच्या माध्यमातून याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 500 इनरेज जरूर होती. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. आता मात्र सिंगल डबलने देखील या ठिकाणी मात्र सामना पुढे नेण्याचं कार्य हे सलामीचे दोन्ही बॅटर्स करतात. एका बाजूने ओमकार आणि त्याला साथ देतोय तो प्रशांत. ओमकारने आक्रमकता दाखवली, सलगचे 3 षटकार मारले आणि त्याच्या जोरावरती मजबूत पकड निर्माण केले, परंतु एका बाजूने कैलास पाटील देखील चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र नक्कीच निर्धाव चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय.
सातत्य सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यस, इथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. कारण की या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर इथे मात्र दोन्ही संघांना तितकंच प्रयत्न करावे लागतील. या 2 धावा धावफलकावरती आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड. चांगलं कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये कैलाश पाटील देखील. हो, मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. या डाऊन दी बॉल आदित्य येतात आणि आदित्यच्या माध्यमातून अप्रतिम झेल, फलंदाज फेल. पहिला विकेट बाद. अर्थातच प्रशांत बॅक टू द पवेलियन. बदलापूरला जायचंय, बदलापूरला जायचंय. आमदाराला मुरबाड पण येतं, बदलापूर कल्याण ग्रामीण पण येतं. तिने यांचा मिक्स आहे, तो भाजीपालाच आहे. पण वन साइड तो बिनविरोध पण राहिला. अगर अपक्ष आलं तर काही नाही चालणार. गोलंदाज तयार. ओहो, तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडू, शेवट गोल केलाय कैलास पाटीलने. जर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले असते तर नक्कीच या ठिकाणी मात्र चित्र वेगळं असतं, परंतु काही हरकत नाही आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 17 धावा. 17 आकडा नक्कीच आपण मात्र अशुभ असतो. 17 या आकड्याचा खतरा कुठल्या संघावरती असेल हे काही क्षणातच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयासाठी 17 धावींची आवश्यकता असेल. कपिल पाटीलने घेतल्या तिथे त्याची याकाराला घेतले. उलटा सुलटा चालू आहे ना त्याच्यासमोर. त्याला मला मारला गेम झाली तेवढी, पण शेवटी देवंडी म्हणून याला उठून झाली. म्हणला तिकट त्या मंडळातले लीड होती. थोडीफार केली असती कामं लोकांची झाला असता. देणार देणार कधीच नाही कोणाला देणार. काँग्रेसला बरे कोणी पण असू दे, काँग्रेसलाच देते. सगळीकडे बरोबर होता. 12 चेंडू विजयासाठी 17 धावींची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज. वाईटचा इशारा. हर्षलला आपण पाहतोय या षटकामध्ये. हो, इथे मात्र ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षकाने केली चूक. लॉंग ऑफला साधा सोपासा झेल झाला असता, परंतु या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होतोय. हा झेल घेणं गरजेचं होतं. जर सामन्यामध्ये पुनश्च या ठिकाणी मात्र कमबॅक करायचं होतं तर या ठिकाणी मात्र हा झेल घेणं गरजेचं होतं. एकच धाव तत्पर धावफलकावरती जोडली जाईल. नवीन बॅटर अक्षय थेटेला आपण पाहतोय. हो, इथे मात्र पाटण्या ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा आखला होता. बॅटम बॉलमध्ये फारसा संपर्क होत नाहीये आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमकता दाखवावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचते 40 धावा. अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 14 धावा. चौदा धाब्यांची आवश्यकता. ओहो, मिस्टामिक स्ट्रोक. बाची नरेश यष्टीरक्षकाने चोख भूमिका पार पाडली आणि विकेटची प्राप्ती. अर्थातच ओमकार बॅक टू द पवेलियन. जाणार म्हणजे कोरोनाच्या आधीच झाला शिडली लास्ट तुला. तेव्हा घरी लग्न होता ताईचा आलेला, लग्न करायला जावं लगेच कोरोना लागला. 3 वर्ष तेच गेला असं.
इन्शुरन्स इंडियामध्ये कंपनी आहे ना आपली गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. पण ही ऑफर आहे ना सेंट्रल ग्रुप ऑफ कंपनी मुंबईची, तो सर आहे ॲक्च्युली. इन्शुरन्स माझ्याकडून काढायचा नाही. आता वर्क फ्रॉम होमच. दुकान बिझनेस पार्टनर आहे ना गावांना बडा मित्र, त्यालाच जास्त हँडल करायला लागतं. बाकी आपला पहिल्यापासून जॉबच आहे. स्टार्टिंगला ते आपल्या मित्रांना दिल्या रे, त्याला कारागिरी आपणच बघून दिलं दुकान. नंतर मग त्यांचा ते बघायला लागलं. मी काही घेत पण नाही नाव दे म्हणू दे, नाव फक्त आपलं आहे बस. मॅक्सिमम कोण आहे कारागिरांचा लफडा आहे. तुला द्यायला मी स्टार्टिंगला कारागीर देईन, पण ते टिकत नाही. मला सांगतो त्यांच्यावर नाही भरोसा. नवीन बॅटर मधनच्या आतमध्ये आता मात्र भावेश येतोय. धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. आता मात्र तब्बल 14 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी अफलातून केले. अक्षय असेल, कैलास असेल आणि हर्षल असेल, या तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हो पुढच्या बॅटची नरेश शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाने साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. संधी होती सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायची. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची नरेश शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाने शेवटच्या मोमेंटला हा चेंडू हातातून सोडला. पावसाळी क्रिकेट आहे, पावसाचा जोर देखील तितकाच, त्या अनुषंगाने या झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 13 धाब्यांची अजून आवश्यकता आहे. हे शेवटचे 2 चेंडू आहेत ते फार निर्णायक असतील, कारण की शेवटच्या षटकामध्ये कैलास पाटीलला आपण इन ॲक्शनमध्ये पाहू, यात मात्र शंका नाही आहे. हो चांगली गोलंदाजी. अक्षय थेटेला देखील प्रभावित करून सोडलाय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असे फटकेबाजी अक्षयची पाहायला मिळते. 7 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची आवश्यकता. 7-13चं समीकरण. हा चेंडू अंतिम चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त उसली प्राप्त केली होते, त्या अनुषंगाने हा वाईटचा इशारा. 7 चेंडू 12 धाब्यांची, 7-12चा प्रमाण. ओहो निर्धाव चेंडू. 6 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. आणि आता मात्र कुठल्या गोलंदाजावरती धुरा देतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. यस कैलास पाटील या ठिकाणी मात्र नक्कीच स्वतःवरती हा भार सांभाळतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की मागचं षटक आतालो त्यावेळेस मात्र फक्त 6 धावा, माफ करा 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या कैलास पाटीलने. आणि आता मात्र 12 धावा डिपेंड करायचे. अर्थातच 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने आहेत. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करेल का, परंतु स्ट्राईक एंडला याचा बॅटर आता मात्र भावेश असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला याचा बॅटर अक्षय आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच काही घडू शकतो, याचं जिवंत उदाहरण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास पाटील यांचे सुपुत्र देखील त्यांचा मनोबल वाढवताना, नक्कीच त्यांच्या भावाचा मुलगा आहे, काही हरकत नाहीये. आपल्या नक्कीच काकांचा या ठिकाणी मात्र मनोबल वाढवतोय. 6 चेंडू विजयासाठी तब्बल धावा बनवायचे आहेत 12. एका बाजूला आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स आबाद आणि दुसऱ्या बाजूला मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा. या 2 दिग्गज संघादरम्यान गोलंदाज तयार. ओहो अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईड हातालाय. दडपण असेल गोलंदाजावरती, दडपण असेल फलंदाजावरती, कारण की इथे मात्र आपल्या संघाचं वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना तितकीच ताकद लावावी लागेल. 6 चेंडू आणि आता मात्र 11 धाब्यांची आवश्यकता. हो फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक भरता वेगाने त्यांच्या वाक्याच्या दूर. बंदा सोड द लाईन, सीमारेषा पार. चौकार. जीवनदाल देखील नक्कीच मिळालं होतं भावेशला. मागच्या षटकामध्ये शॉट थर्डमॅनला झेल सुटला होता आणि त्याच्या जोरावरती आपण नेहमीच पाहत असतो एखाद्या खेळाडूला संधी मिळाली तर संधीचं सोनं तो नेहमीच करत असतो. हो यॉर्कर लाईन चेंडू खोदून काढलाय
मिनी हेलिकॉप्टर आणि पार केलाय सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फटका. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता चेंडू अतिशय सुरेख होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळला होता, परंतु त्या चेंडूवरती षटकार देखील आला. आणि आता मात्र बऱ्याच वेळाने या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण जी होती ती मात्र दूर झाला. 3 चेंडू आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. हो, यष्टीरक्षक बीट झाले आणि या ठिकाणी मात्र एक चोरटी धाव घेतली गेली आणि सामना जिंकलाय मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघानं. देवरुंगपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक संजय स्पोर्ट्स सावध संघ, हार्ड लक कैलास पाटील आणि टीम. चांगली नक्कीच्या ठिकाणी मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. 6 मध्ये 12ची आवश्यकता होती, परंतु एक षटकार आणि एक चौकार आला. त्याच्या जोरावरती मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाने हा विजय संपादित केलाय. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. फलंदाजी करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करताना एक विकेट घेतली. तोच ठरला या मॅचचा हिरो. ओमकार माधोमाध समानकरी. ओमकार आपण देखील या आणि पुढील मॅच साठी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन्ही